देवाला न पाहताही मी रोज त्यांच्यावर विश्वास ठेवतो. देवाला न पाहताही मी रोज त्यांच्यावर विश्वास ठेवतो, कारण जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा तोच एक आधार देतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आता आपल्या केंद्रात सप्ताह सुरू होत आहे, म्हणजे झालाच आहे. 26 एप्रिलला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यामुळं 20 एप्रिल ते 26 एप्रिल हा आपला सप्ताह असतो. तर सप्ताह काळ हा चालू झाला आहे. चैत्र कृष्ण त्रयोदशी या दिवशी महाराजांनी आपला अवतार कार्य संपलं होतं. तोच दिवस म्हणजे 26 एप्रिल महाराजांची पुण्यतिथी. 20 ते 26 एप्रिल हा पुण्य सप्ताह आहे. म्हणजे ह्या काळात आपल्याला सप्ताह करायचा असतो. या सप्ताह काळात आपल्याला काही सेवा, पारायण, स्रोत पठण करायचे असतात. पुण्यतिथी दिवशी कोणत्या सेवा करावी हे पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या बऱ्याच जणांची इच्छा असते की मी गुरुचरित्र पारायण करावे, किंवा मला गुरुचरित्र पारायण करायचे आहे, किंवा बऱ्याच जणांच्या मनात इच्छा असते की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, परंतु गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आणि अटी पाहून आपण ते करत नाहीत. आपण गुरुचरित्र पारायण वर्षभरात कधीही करू शकतो, परंतु स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी किंवा दत्त जयंती हे काही जे सप्ताह असतात ना, त्या सप्ताहाच्या वेळी दत्त तत्व आणि स्वामी महाराजांचं तत्व पृथ्वीवर कार्यरत असतं. अशा वेळी आपण जर गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं. म्हणून अशा वेळेस आपण पारायण हे अवश्य करावे. 20 ते 26 एप्रिल यावेळी पारायण तुम्ही अवश्य करा. तुमच्या मनात जर आलं की मला पारायण करायचे, तर असं समजा की तुमची इच्छा नाही तर महाराजांची इच्छा आहे की त्यांच्या मते तुम्ही पारायण करावं. त्यामुळे त्यांच्या इच्छेत तुमची इच्छा मिळून पारायण तुम्ही अवश्य करा. कुठलीही अडचण येणार नाही. महाराज ही सेवा तुमच्याकडून नक्कीच करून घेतील. त्यामुळे या सप्ताहात पारायण तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 1 दिवसाचं, 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता. तुम्हाला जर वाटलं तुम्हाला आज पारायण करायचे तर तुम्ही आजसुद्धा पारायण करू शकता. या 7 दिवसात तुम्ही कधीही पारायण हे करू शकता. या 7 दिवसात तुम्हाला कधीही पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला जर पारायण ह्या 7 दिवसात करायचं जमत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं रोज 1 पाठ केला तरीही काही हरकत नाही. जमत नसेल तर तुम्ही 7 दिवसात 1 पाठ केला तरी काही हरकत नाही, कारण इथं संख्येला महत्त्व नाही, तर तुम्ही मनोभावे किती सेवा करता त्याला महत्त्व आहे. त्यामुळं तुम्ही मनोभावे हा पाठ करा आणि संकल्पयुक्त तुम्ही हे पाठ करा. कारण तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण केलं तर तुमच्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात. त्यामुळं कुठलीही सेवा संकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न अवश्य करा. दुसरं म्हणजे या पारायणात तुम्ही सप्ताहात तुम्ही नवनाथ पारायणसुद्धा करू शकता. स्वामीचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. तसेच तुम्हाला जर विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पाठ आपल्याला या काळात करायचं आहे. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावून देऊ शकता. रोज 1 वेळा कालभैरव अष्टक म्हणण्याचा प्रयत्न करा. 11 वेळा तारक मंत्र म्हणा. तुम्हाला गुरुचरित्र करायला जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका हे तुम्हाला नित्यसेवेत मिळून जाईल, ते पण तुम्ही करू शकता. स्वामी महाराजांचा मंत्र पठण करा. स्वामी महाराजांचा चेहरा तुमच्या समोर आणा आणि स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पाठ करा. चिंता, भय, शोक, दुःख दूर करण्यासाठी आणि आपण भयमुक्त करण्यासाठी हा आपला षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा नक्कीच तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम द्राम चिरंजीवेन नमः या दत्त मंत्राचा सुद्धा तुम्ही रोज 1 माळ जप करा. तसेच तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची सुद्धा सेवा करायची आहे. तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला जमत असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. नाही जमत तर तुम्ही ओम आय रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा रोज 1 माळ जप अवश्य करा. नंतर तुम्ही देवाला रोज नैवेद्य दाखवा, आरती करा. ह्या ज्या काही सेवा तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. यातील 1 सेवा जरी जमली ना तुम्हाला, ती जरी केली ना तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ अवश्य मिळेल. आता आपण पाहूया पुण्यतिथी दिवशी कोणती सेवा करायची. महाराजांची पुण्यतिथी 26 एप्रिल आहे. तर त्या दिवशी काय करायचं, सकाळी उठायचं, लवकर स्नान करायचं, देवपूजा करायची.
देवपूजा केल्यानंतर आपल्या मंदिराशेजारीच आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे। चौरंगावर तुम्ही लाल कपडा टाका। लाल कपडा टाकल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणेशाचे आगमन करायचे आहे, कारण कुठलीही सेवा करण्या अगोदर आपल्याला गणेशचं स्थापनाही करायची असते। त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला इथं गणपतीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची, म्हणजे आपल्याला सर्वप्रथम गणेशाचं पूजन करायचे। तुम्ही तामनात गणेशाची मूर्ती घ्या। नंतर गणेशाला तुम्ही पंचामृतानं अभिषेक करा। अभिषेक केल्यानंतर मूर्ती छान अशी पुसून घ्यायची आणि आपल्याला जिथं मूर्ती स्थापन करायची त्या ठिकाणी थोड्या अक्षदा टाका। अक्षदा हे आपल्याला अख्ख्या पांढऱ्या टाकायच्या नसतात, थोड्या हळदी कुंकू टाकून अक्षदा टाकायच्या असतात। फक्त आपल्याला भगवान शंकराच्या पूजेलाच फक्त पांढऱ्या अक्षदा व्हायच्या असतात। बाकी इतर देवतेला आपल्याला त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षदा हे टाकायच्या असतात। नंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची। स्थापना केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला गंधाक्षता फूल अर्पण करा। नंतर आपल्याला एका तामणात आपल्याला नंतर महाराजांची मूर्ती घ्यायची। महाराजांच्या मूर्तीवर पण आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर सुद्धा आपल्याला महाराजांची मूर्ती गंधाक्षता टाका, त्याच्यावर स्थापन करा। नंतर महाराजांना सुद्धा आपल्याला गंधाक्षता महाराजांच्या आवडीचं फूल तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता। महाराजांना नैवेद्य दाखवा, नंतर आरती करा। आता आपल्याला या पुण्यतिथी दिवशी काय करायचे, तुम्हाला जर सकाळी जमत नसेल महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायला, तर तुम्ही दिवसभर कधीही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता। अभिषेक करताना फक्त आपल्याला 11 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं असतं। तुम्हाला जर 11 वेळा जमत नसेल तर तुम्ही 1 वेळा मनोभावे पुरुष सूक्त अवश्य म्हणा। महाराज तुम्ही जर मनापासून सेवा केली तर महाराज नक्कीच तुम्हाला त्याचा आशीर्वाद देतील। त्यामुळं त्या दिवशी 1 वेळा तरी तुम्ही पुरुष सूक्त महाराजांवर अभिषेक करताना नक्कीच म्हणा। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोवर सुद्धा अभिषेक करू शकता। तुम्ही फोटो समोर मांडा आणि आपल्याला अभिषेक फोटोवर करताना काय करायचं असतं, एक तुम्ही फूल घ्या आणि फूल पाण्यात बुडवायचं आणि म्हणजे फोटोवर शिंपडायचं। अशा प्रकारे आपल्याला फोटोवर अभिषेक हा करायचा असतो। फुलामार्फत अभिषेक फोटोवर असतो। तसं तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल। मग नंतर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या। मग फोटोला तुम्ही गंधाक्षता फूल धूप दीप नैवेद्य अर्पण करून त्यांची पण नंतर आरती करू शकता। अशा प्रकारे आपल्याला पुण्यतिथी दिवशी महाराजांची सेवा करायची। तुम्हाला जर या दिवशी जमत असेल तर तुम्ही 11 वेळा महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा। महाराजाच्या पुण्यतिथी दिवशी तुम्ही अन्नदान अवश्य करा, कारण अन्नदानाला खूप महत्त्व आहे। तुम्ही जर घरी गुरुचरित्र पारायण केलं असेल तर त्याचं उद्यापनसुद्धा तुम्ही महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी करू शकता। त्या दिवशी आपल्याला एक सवासण बोलवून तिची ओटी भरून तिला गोडाचा नैवेद्य तुम्ही इथं करू शकता आणि तिला आपण त्या सवासण आली तिला आपलं तर जेवायला पण करायचं आहे। तुम्ही त्या दिवशी तिला कुठल्याही महाराजांना पुरणपोळी आवडते म्हणून तुम्ही पुरणपोळीचा जरी स्वयंपाक केला तरी काही हरकत नाही। महाराजांना जे पदार्थ आवडतात तो एक पदार्थ तरी त्या दिवशी तुम्ही नक्कीच करा आणि अन्नदान करण्याचा प्रयत्न तुम्ही अवश्य करा। तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार आपल्याला इथं अन्नदान करायचं असतं। असं नाही की तुम्ही पूर्ण गावाला जेवून घालू शकता, असं काही नाही। आपली जशी ऐपत आहे तुम्हाला फक्त भुकेलेलं अन्न द्यायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवा। नाहीतर तुम्ही एक अर्ध फुल जेवण करणारा घरी घेऊन येणार आणि त्याला म्हणणार खा, तर असं नसतं। ज्याला खरंच गरज आहे त्या अन्नाची अशाच व्यक्तीला आपल्याला अन्नदान हे करायचं असतं। त्यामुळे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न अवश्य करा आणि ज्या काही सेवा तुम्हाला करायला जमतील त्यासुद्धा सेवा करा। नसेल जमल तर तुम्ही सगळ्यात मोठं म्हणजे नामस्मरण 24 तास तुम्ही नामस्मरण करा, कारण नामस्मरणासारखी कुठलीही सेवा नाही। त्यामुळे नामस्मरण करण्याचा प्रयत्न तरी अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।